श्री संत शिरोमणी नरहरी महाराज ट्रस्ट यवतमाळ द्वारा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न। जय नरहरी। मेहकरवरून मी सौ दीपाली भांडेकर आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्तामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे। यवतमाळ येथील गुणवंत विद्यार्थी सत्काराची संपूर्ण बातमी बघण्यापूर्वी आपण आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच खालील लाल अक्षरातील सबस्क्राइबचे बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करा व अपडेट रहा। स्थानीय यवतमाळ येथील सोनार सेवा महिला पुरुष महासंघ तसेच सोनार कारागीर संघटनाच्या वतीने रविवार दिनांक 30 जून 2024 रोजी स्थानीय श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्यात मंचावर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे अध्यक्ष विलासराव बांगरे, विद्यार्थी तथा पालकांना मोलाचे मार्गदर्शन करणारे प्रशांत निनावे, स्वर्ण अलंकार मासिकचे मुख्य संपादक प्रकाश मातने तथा महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे महासचिव अनिल मालोकार, याशिवाय महासंघाचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, विदर्भ संघटिका सीमा बिन्नोड, महासंघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण हर्षे तथा महासंघाच्या महिला अध्यक्षा चारुलता पावसेकर ही मंडळी मंचावर विराजमान होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट प्रवीण हर्षे यांनी थोडक्यात केले तर लक्ष्मीकांत लोळगे व श्रीमती पावसेकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यानंतर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्रशांत निनावे कार्यक्रमात उपस्थित गुणवंत विद्यार्थी तथा पालकांना तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्थानीय शेअर कॉमर्स क्लासेसचे टॉप 5 गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांचे संचालक मोहनसिंह ईश्वरसिंह शेर तथा समृद्धी कोचिंग क्लासेसचे टॉप 5 विद्यार्थी व त्यांचेसह त्यांचे संचालक पंकज परखडे, संदीप राऊत, अतुल भटकर या सर्वांना त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीच्या शुभेच्छा देत प्रत्येक विद्यार्थ्याने आपले उज्ज्वल भविष्य घडविण्याकरिता काय केले पाहिजे तर काय करू नये, जीवनात आपले खरे मित्र पुस्तकच असतात, वाचाल तर वाचाल, कॉर्पोरेट क्षेत्रात फक्त इंग्रजी भाषेचा वापर होतो, प्रत्येक इंटरव्ह्यू हा इंग्रजी भाषेतूनच होतो, त्यामुळे इंग्रजीचे ग्रामर पक्के करून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवा। इंटरव्ह्यू घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या व्यतिरिक्त काय स्किल आहेत ते सुद्धा बघतात, त्यामुळे क्रीडा, वक्तृत्व, बॉडी लँग्वेज याशिवाय फॉरेन लँग्वेजेसचे विषयात पर्याय निवडा, यामध्ये सुद्धा चांगल्या पगाराची नोकरी मिळते। याशिवाय शिक्षणामध्ये थोडेफार कमजोर असल्यास खचून न जाता व्यवसायाचे उत्तम ज्ञान मिळवून त्यामध्ये अग्रेसर व्हा, अशा असंख्य बाबींवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सुंदर असे मार्गदर्शन केले। यानंतर मंचावर पाहुण्यांच्या हस्ते उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्हे, प्रशस्ती पत्रक तथा गुलाब पुष्प देऊन समस्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यानंतर कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष विलासराव बांगरे यांनी समस्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्तुंग यशाबद्दल अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्याबद्दल शुभकामना दिल्या व नागपूर येथील गुणवंत विद्यार्थी सोहळ्यामध्ये सम्मिलित होण्याविषयी आवाहन केले। यानंतर महासंघाच्या वतीने समस्त विद्यार्थी वर्ग तथा पालकांकरिता अल्पोपहार आयोजित केला होता। कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाच्या महिला संघटिका पूनम हर्षे यांनी आपल्या सुंदर शैलीत केले। पाहुण्यांचे तथा विद्यार्थी व पालकांचे आभार प्रदर्शन महासंघाचे महासचिव प्रमोद बहाड यांनी केले। या कार्यक्रमाकरिता महासंघाच्या समस्त महिला व पुरुष पदाधिकारी बांधवांनी अथक असे परिश्रम घेतले व हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार केला। यवतमाळ येथील गुणगौरव सोहळ्यामध्ये सहभागी असलेले गुणवंत विद्यार्थी: संकेत मुकुंदराव निंबेकर, MPSC परीक्षा उत्तीर्ण, तहसीलदार पदावर निवड. कांचन नरेंद्र विनकाने, CA परीक्षा उत्तीर्ण 2023. अक्षय मंगेश निंबेकर, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची परीक्षा उत्तीर्ण. गौरव प्रमोद निनावे, नॅशनल स्केटिंग स्पर्धेमध्ये 3 गोल्ड मेडल अहमदाबाद. साईराम मुकेश खरवडे, नॅशनल स्केटिंग स्पर्धेमध्ये 2 गोल्ड व 1 सिल्वर मेडल अहमदाबाद.
माही अशोक लोंदे, यूथ गेम्स काउन्सिल महाराष्ट्र, यूथ गेम्स ऑल महाराष्ट्र ॲथलेटिक चॅम्पियनशिप 3 किलोमीटर मध्ये सिल्वर मेडल तर 800 मीटर मध्ये ब्रॉन्झ मेडल. स्वरा अशोक लोंदे, नॅशनल वन ग्रास रूट लेवल मल्टीस्पोर्ट इव्हेंट 100 मीटर अँड 200 मीटर सिल्वर मेडल, खासदार क्रीडा महोत्सव. कार्तिक गजानन गुगिलवार, विशेष सत्कार. यावर्षी रामनवमी मधील सोनार समाजाच्या झाकीमध्ये प्रभू श्री रामललाचे जिवंत पात्र साकार केले. वर्ग 12वी गुणवंत विद्यार्थी प्रसन्न नाना खरवडे, खुशी उमेश ढोमणे, भाग्यश्री राहुल गुरव, अनुष्का गजानन गुगिलवार, नकुल गजानन गोगटे, वेदांत विनोद कठाने, रुद्र रवींद्र टेहरे, ओम योगेश गडकर, जयश्री मनोज वाळके, राजश्री राजेश हिरुळकर, स्वराज प्रदीप मुळे, योगिनी किरण बागडे, आयुष दिनेश पाचकवडे, साक्षी अरुण पाटणे. वर्ग 10वीचे गुणवंत विद्यार्थी आर्या प्रदीप सागळे, श्रावणी संदीप पाचकवडे, समृद्धी सुधाकर सपकाळ, सौम्य प्रवीण कावळे, मानसी अमोल बहाड, नंदिनी खुशाल चित्रीव, ऋतुजा नंदकिशोर अनासने, रिया किशोर म्हस्के, पान्हेरी अरविंद पोगडे, गोजिरी अरविंद पोगडे, गार्गी सुचा चिलाजवार, अमन अशोक गोगटे, स्वर्धा श्रीराम अंगाईतकर, क्षितिजा नितीन विंचुरकर, राजश्री रवींद्र मांडळे, तन्मय नंदकिशोर करंडे. शेअर कॉमर्स कोचिंग क्लासेस मधील वर्ग 12चे टॉप 5 विद्यार्थी मिताली जांगीड, विशाल सानप, आस्था कळंबे, श्रेया यादव, प्रथमेश तायवाडे. तर समृद्धी कोचिंग क्लासेस मधील वर्ग 10चे टॉप 3 आलेले विद्यार्थी धरिणी सूर्यवंशी, नील दाभाडे, गायत्री वैरागडे. ह्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आल्याची माहिती विकास जवळकर, जिल्हा कार्याध्यक्ष सोनार सेवा महासंघ यवतमाळ यांनी दिली. धन्यवाद. जय नरहरी.